जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी कल्याणी। तर फ्रेंड्स, आजचं टायटल आणि थंबनेल तर तुम्ही पाहिलंच असेल। तर मी घेतलेली आहे न्यू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची न्यू मशीन घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता तिचं मला पूजा वगैरे करायची आहे। पहिले तर सकाळी उठली, आज सोमवार आहे, सकाळी उठली, पहिले मंदिरात जाऊन आली। मंदिरात जाऊन आल्यानंतरच मग आता मी याची पूजा करत आहे आणि ह्या मशीनची तुम्हाला मी सगळी माहिती सांगत आहे। तर ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची मशीन आहे आणि खूप मला असं वाटतं की ज्यांचं टेलरिंग व्यवसाय असेल त्यांनी त्यांची हाफ शटल फुल शटल जी मशीन आपण म्हणतो ती सोडावी आणि अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा मशिनरी वापरून आपल्या व्यवसायामध्ये पुढे त्यांनी प्रगती करावी। तर ही खूप छान मशीन आहे। मला याच्याबद्दल काय माहिती मिळाली आणि मी ज्यावेळेस मशीन घ्यायला गेली त्या दुकानवाल्यांनीही मला खूप छान प्रकारे सपोर्ट केलेला आहे। आता तर पहिले आपण मशीनची पूजा वगैरे करून घेऊया, कारण मी मंदिरातून आली आणि तो मंदिराच्या ताट आहे त्या ताटातूनच मी पूजा करत आहे। चला आपण मशीनची पूजा करून घेऊया। आता आपण पूजा करून घेऊया। तू ये पुढे येस। मंदिरातला बेल आहे हा, महादेवाचा आशीर्वाद। इथे मी स्वस्तिक करून घेते। तर बघा, आता मशीनची पूजा वगैरे झालेली आहे। वार सोमवार आहे। मी मंदिरात पण जाऊन आली होती। मंदिरातून जाऊन आल्यानंतर मशीन मी इथे चालू करून पाहिली आहे। तर मशीन मी काल रविवारी आणलेली आहे। तर मशीन मी आणलेली आहे मालेगावहून, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, इथून ही मशीन आणलेली आहे। तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची मशीन आहे आणि आपण आपलं जो कामाचा स्पीड आहे या मशीनमध्ये वाढतो। जिथं आपल्याला अर्धा तास लागणार आहे तिथे आपल्याला 15 मिनिटात काम होतं, जिथं 10 मिनटं लागणार आहे तिथं 5 मिनिटात काम होतं। इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची ही मशीन आहे आणि मला असं वाटतं ज्या ताई मशीन काम करत असतील त्यांनी ह्या मशीनचा वापर करावा, मशीन घ्यावी आणि त्यांचा अजून कामामध्ये स्पीड होईल आणि काम पण फिनिशिंगमध्ये होतं। खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे। तर बघा, इथे ना मी तुम्हाला दाखवते याच्यात काय काय फीचर आहेत आणि याची काय खासियत आहे। ही मशीन जी आहे हीरोज H1 कंपनीची, H1 आहे, हीरोज कंपनीची H1 मशीन आहे ही। आणि ही मशीन इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, हिला मोटर वगैरे नाही, ही ॲटोमॅटिक आहे। हिला प्लग जोडायचा असतो आणि याच्यावर मशीन आहे, हिला कुठेही मोटर दिलेली नाही आहे। तर याचा डिस्प्ले आहे, ही कॅम्प्युटराइज मशीन आहे। आपल्याला जसं हवं तसं हिच्यावरती आपण करू शकतो। बघा, चला मग मी तुम्हाला ह्या मशीनची खासियत सांगते। तर ही हीरोज कंपनीची H1 मशीन आहे, जापान टेक्नॉलॉजीची। तर आता आपण याच्या डिस्प्लेवरती जाणून घेऊया। तर हा डिस्प्ले आहे, तुम्हाला इथं कोपऱ्यात दिसत असेल, ही सुई आहे ती वरती आहे हां। आणि ही सुई जर वरती असेल तर ही सुई जर वरती असेल तर तुम्ही मशीन स्टार्ट केलं, ठीक आहे। इथे लाईट पण आहे, मी लाईट चालू करून घेते। इथे लाईट पण आहे। तुम्ही आता ही मशीनची सुई वरती आहे, तुम्ही स्टार्ट केलं आणि बंद केलं तर ही मशीनची सुई वरतीच राहील। आणि इथे तुम्ही आता सुई खाली करायची, इथे आपण घेऊया सुई। आता इथे खाली आलेली बघू शकतात, याच्या खाली या साईडला मशीन सुई आलेली। आता आपण स्टार्ट करूया, इथं वरती आहे पण आता आपण मशीन स्टार्ट केल्यानंतर, बंद केल्यानंतर ती मशीन सुई कुठे राहील बघा, ती सुई खालीच राहील। मी परत दाखवते, आता चालू केल्यानंतर सुई खालीच राहील
आणि इथे आपण म्हणजे आता वरती आली, आता ही खाली होती, आता आपण चालू केल्यानंतर किती स्पीडने चालू करा ती सुई वरतीच राहील. म्हणजे हे सगळं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं आहे. आता हे पण तुम्हाला मागे पुढे उचलावं लागतं. आपण इकडचा उचलल्यानंतरच आपला हा पेर उचलला जातो, पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्ही सहज गुडघ्याने असं गुडघ्याने दाबल्यानंतर तर हा तुमचा पेर खालीवरती होणार आहे. मेहनत खूप कमी लागणार आहे. याच्यानंतर बघा आपण चाक फिरवतो आणि मग हळूहळू जिथं आपल्याला टीप टाकायची असते तिथं टाकू शकतो. तर इथे आपण दाबल्यानंतर इथे आपली मशीन हळूहळू जिथे आपल्याला हळूहळू एक दोन दोन टाके टाकायचे असतात बघा, त्यावेळेस आपण मशीनचं आपल्या जी सिंपल मशीन आहे तिचं आपण चाक फिरवतो. तर इथं तुम्हाला तसं करायची गरज नाही. इथे तुम्ही फक्त इथे प्रेस केल्यानंतर ते होणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा इथे हे तुमचं रेग्युलेटर आहे आणि इथे तुम्ही बारीक शिलाई पण करू शकतात, रफू पण हिच्यावर तुम्ही करू शकतात. खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. आता मी याचा स्पीड जो आहे स्पीड दाखवते तुम्हाला. याचा स्पीड बघा 3100वर सेट केलेला आहे, पण याचा स्पीड आहे ना तर 4000पर्यंतचा याचा स्पीड आहे बघा. डायरेक्ट याचा स्पीड जो आहे तो 4000पर्यंतचा आहे. हा स्पीड वरचा बटन स्पीड वाढवायचा आहे. तर 4000 नंतर तो प्लसला येऊन लागतो लगेच. 4000चा आहे. तर मी इथं डायरेक्टली माझा जो स्पीड आहे 3300पर्यंत ठेवणार आहे स्टार्टिंगला. नंतर तो 3500 आणि मग मी तो स्पीड 4000पर्यंत घेऊन जाणार आहे. तर बघा 4000च्या स्पीडने ही मशीन कशी पळते मी तुम्हाला दाखवते. इथे वरचं बटन स्पीड वाढवायचं आहे. आणि तुम्ही याचा स्पीड मी इथे आता 3100वर करते, कारण मला तितका स्पीड म्हणजे पुरेसा आहे. माझी अजून प्रॅक्टिस झालेली नाही आहे. मशीनवर मी आता बसलेली आहे. खूप मस्त स्पीड आहे. मशीनच्या स्मूथ चालणार आहे. लाईट गेली तर आता लाईट आलेली आहे परत आणि मग मी परत व्हिडिओ स्टार्ट केला. तर ही मशीन लाईटवरच चालणार आहे. लाईट गेली तर आपलं काम बंद. तर मग लाईट आता सहसा इतकी जात नाही. जात असेल तर त्यावेळेत आपण दुसरं आपलं जे काम असेल ते करून आपण परत लाईट आल्यावर मशीनवर बसू शकतो, असं काही नाही. आणि तसं आपलं जे जुनं मशीन आहेत जे तुमचे हाफ शटल फुल शटल असेल ते तुम्ही ठेवू शकतात, जेणेकरून काही वेळेस लाईट नसेल तर ब्लाऊजचे गिराईक असतात त्यांचं काही वेळेस फिटिंग बसत नाही, त्यावेळेस आपल्याकडे शिलाई टाकायला वगैरे आले तर आपण ते सहज त्या मशीनवर त्यांना एक फिटिंग शिलाई टाकू शकतो. ठीक आहे. पण ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची मशीन तुम्ही पण घ्यावी असं मी तुम्हाला सांगते. आता मी ही मशीन कुठून घेतलेली आहे ते तुम्हाला सांगते. मला ही मशीन जी आहे पूर्ण 22,500मध्ये पडलेली आहे मशीन. आणि आणत करतचा तो वेगळा खर्च आहे, कारण मी माझ्या गावापासून 90 किलोमीटर दूर जाऊन ही मशीन आणलेली आहे. ते फक्त कारण माझ्या पहिले पण मशीन मी त्याच दुकानावरनं घेतलेल्या होत्या आणि मला खात्रीशीरचं दुकान होतं आणि ते मालेगावातलं नंबर 1चं दुकान आहे. चला आपण ते दुकान पण बघूया. तर मी तुम्हाला बोललीच की मला माझ्या गावापासून 90 किलोमीटर मशीन घ्यायला जायचे. तर माझ्या गावापासून हायवेपर्यंत आली, तिथून आम्ही बस पकडली, कारण ऊन आहे, मोटरसायकलवर जाणं काही योग्य वाटलं नाही आणि साहेब मी असल्यामुळे मग आम्ही बसवर जाणंच पसंत केलं उन्हाला बघून. आणि मग त्याच्यानंतर बघा सटाण्यापर्यंत पहिली बस होती, त्याच्यानंतर दुसरी बस पकडली आम्ही मालेगावला जाण्यासाठी सटाण्यापासून. आणि बघू शकता बसमध्ये भरपूर गर्दी आहे. ऊन असल्यामुळे भरपूर आता बसमध्ये गर्दी असते आणि ज्याला जिथे जागा मिळाली तो त्याप्रमाणे बसत आहे. मालेगाव उन्हाई गाडी आहे आणि यानंतर आपण मालेगावमध्ये प्रवेश केलेला आहे. तर बघा मी इथे आलेली आहे मशीनाच्या दुकानावर. तर मला वेळच मिळाला नाही मध्ये व्हिडिओ करायला, कारण मी मशीन वगैरेची माहिती घेत बऱ्याच मशीनी बघितल्यानंतर ही मशीन माझ्या पसंतीला उतरलेली आहे. मग ही हिरोज मशीन आहे आणि याची टेक्नॉलॉजी वगैरे माझ्या पसंतीला मिळाली. त्याच्यानंतर ते सगळं मी त्याचं माहिती बघितली, त्याचं सगळं फोल्ड फिटिंग म्हणजे सगळीच माहिती मी त्यांच्याकडनं करून घेतलेली आहे. मला मशीनीची माहिती
काढत मला कमीत कमी ते 2 तास लागलेला आहे, 2 ते 2.5 तास लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग ही माझी मशीन आहे. त्यांनी जी दुसरी मला पॅकिंग मशीन काढून दिली, त्याच्यानंतर ती पूर्ण तिची सेटिंग वगैरे करून दिली. त्याच्यानंतर त्याची बॉबिन वगैरे कसं भरायची आहे. तर बघू शकतात ती मशीन वेगळी आहे त्यांची डेमोची, ही नवीन माझी मशीन आहे. आणि हे बघा इथे माझं सगळं साहित्य आहे. आता बघा ह्या बोर्डवर जो नंबर आहे, बुधवारी बंद असते दुकान, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण मशीनबद्दल माहिती घेऊ शकतात. HR-H1 कंपनीची, हिरोज कंपनीची माझी मशीन आहे. आणि इथे बघू शकतात सगळ्या कंपनीच्या मशीन आहेत. हे यांचं शॉप आहे, यांचं गोडाऊन पण खूप मोठं आहे. तिथला तर मी व्हिडिओ काही शेअर करू शकली नाही. तर माझ्या मागे बघू शकतात खूप मोठ्याच अशा मशीन आहेत. आणि याच्यात बघा एक माहिती मी तुम्हाला सांगते, याच्यात जुकी आणि जॅक मशीनमध्ये पण डुप्लिकेट मशीन येतात, म्हणजे जुन्या मशीन नवीन करून विकल्या जातात. तर माझ्या मागे हे बघा, हे रोशन शिलाई मशीन हे दुकान आहे. इथे तुम्हाला नंबर पण शो दिसत आहे. मागे बोर्ड आहे, त्याच्यावर हे नंबर आहे. आणि ही नवीन टेक्नॉलॉजीची नवीनच मशीन इथे आलेली आहे, पण हिचा रिझल्ट खूप छान आहे. इथे माझी मशीन पॅक झालेली आहे, सगळी चेकिंग वगैरे पॅक केलेली आहे. बस असल्यामुळे, थोडी घाई असल्यामुळे मध्ये काही ब्लॉग तुमच्या व्हिडिओ काही शेअर केलाच नाही, त्याच्यामुळे तो व्हिडिओ आला नाही. तर बघा हे दुकान आहे नव्या स्टँड, मालेगावच्या नव्या स्टँड आहे ना, ह्या उड्डाणपूलच्या त्या साईडला आहे. आणि दुकान ह्या साईडला आहे, किदवाई रोडला आल्यानंतर रोशन शिलाई मशीन म्हणून तुम्ही बघू शकतात. आणि तुम्हाला हे समोर बोर्ड दिसेल. पण बुधवारी हे दुकान बंद असतं. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मशीनबद्दलचे डाऊट तुम्ही त्यांना विचारू शकतात. तर मैत्रिणींनो, हे दुकान जे आहे मशीनचं, हे खूप जुनं दुकान आहे. या दुकानावरनं माझी ही 5वी मशीन आहे. पहिले शिवणकाम शिकली त्यावेळेस पण मी इथूनच पहिली मशीन घेतली होती. आणि त्याच्यानंतर मी रिपेरिंगला सुद्धा याच दुकानावर आणत असते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल डिटेल्स दिलेली आहे. दुकानदाराचा नंबर तिथं शो केलेला आहे. दुकान आहे रोशन मशीन मालेगावकर. हे तुम्हाला मी पूर्ण डिटेल दिलेले आहे. मशीनची वॉरंटी 2 वर्षाची आहे. त्याच्यामुळे कोणीही काही घाबरण्याचं कारण नाही. पहिल्यांदा मशीन घेत आहात, पहिले मशीनवर बसलेले नाही आहे, तरी तुम्हाला सगळी डिटेल, जी सगळी माहिती आहे ती त्या दुकानावर मिळणार आहे. खूप छान दुकानदार आहेत. त्यांची ही 3री पिढी आहे जी दुकानावर आहे. आणि त्यांचंच पहिलं रोशन मशीन म्हणून तुम्ही विचारणा केली, नव्या स्टँडला गेले, जुन्या स्टँडला गेले, तर तिथं तुम्हाला कोणीही घेऊन जाईल. खात्रीशीर मशीनचं दुकान आहे. पहिलेही आपले मशीन इथूनच घेतलेल्या होत्या. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तर नक्की दादांशी कॉन्टॅक्ट करा. आपण अजून त्यांच्या गोडाऊनला पण भेट देणार आहोत वेळ मिळाला का. तिथे अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मशीन आहेत. त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही घेऊ नका, फक्त बघा की किती शिलाईच्या कामासाठी किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या 3-3 लाखापर्यंतच्या मशिनी आहेत. काय मशिनी आहेत त्याची माहिती तुम्ही आमच्या गोडाऊनमध्ये येऊन एकदा नक्की करून घ्या. खरंच मला दुकानवाल्यांना भेटून खरं आनंद झाला. म्हणजे त्यांचे आमचे संबंध जुने आहेत. पहिलेपासूनची जी मी जेव्हा शिवणकाम केलं तेव्हापासून पण मी तिथूनच मशीन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे माझा त्या दुकानावर पूर्ण विश्वास होता. आणि ते विश्वासाला पात्र पण भेटले. कारण आम्ही पहिले 2 दुकानावर गेलो तर तिथं जुन्या मशीन रिन्युअल करून पण विकल्या जातात. ते आपल्याला कळतं, काहींना कळत नाही. पण दादांनी ती डिटेल्स पूर्ण आम्हाला दिली आणि मग आम्ही ही मशीन घेतलेली आहे. तुम्हाला मशीन कशी वाटली कमेंट करून सांगा. अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझा फुल व्हिडिओ बघितला असेल ही खात्री मी करते. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.